भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित भव्य दिव्य अशा ह्या दहीहंडी महोत्सवात तुमचं सगळ्यांचं नमस्कार, कैसे आप? स्वागत करतो। खूप मोठा दहीहंडी उत्सव आहे। संपूर्ण महाराष्ट्रातली जवळजवळ 100च्या आसपास दहीहंडी पथकं इथे येणार आहेत आणि इथे दहीहंडीचे चित्त थरारक असे थर तुम्हाला दाखवणार आहे। आता ही मानाची हंडी फुटलेली आहे। आता हृदयची राणेसाहेब पुरस्कृत आणि भारतीय नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज कणकवलीमध्ये संध्याकाळी भव्य दिव्य अशी 5 लाखाची दहीहंडी स्पर्धा ही भाजपमार्फत कणकवलीच्या सरकारी हॉस्पिटलसमोरच्या ओपन ग्राउंडमध्ये स्पर्धा आयोजित केलेली होती। तर आजच्या या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये बरीच मोठी पथके येणार होती। मुंबई तसेच बाहेरून अशी बरेच गोविंदा पथक येणार होती आणि त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हिंदी ॲक्टर सोनू सूद हे देखील या प्रमुख उपस्थिती म्हणून या कार्यक्रमाला येणार होते। तर ह्या सर्व गोष्टी मजा मस्ती पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की कॉमेंट करा आणि या दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटा। साधारणपणे एक अर्ध्या तासातच इथे सगळी दहीहंडी पथकं यायला सुरुवात होतील। जशी जशी दहीहंडी पथकं येतील, जसे जसे थर लावतील तशी तशी तुम्हाला मजा येईल आणि तुम्ही याचा आनंद सगळेजण लुटाल याची मला खात्री आहे। कारण आपल्या कणकवलीत होणारा प्रत्येक कार्यक्रम, कणकवली महोत्सव असेल किंवा कणकवलीचा बघण्यासाठी हे सोहळा बघण्यासाठी सगळेजण जमले। नमस्कार, कैसे आप? आप लोगों के चेहरों की जो खुशी है और जो नूर है, मुझे पता है उसके पीछे रायन सर का बहुत बड़ा हाथ है। नितेश भाई हमारे परिवार है और जब उन्होंने बोला कि मैं इस परिवार से मिलने जा रहा हूं तो मुझे लगा कि इससे बेहतर कोई काम हो ही नहीं सकता। आपके मम्मी का एक स्केच निकाला है हमारे यहाँ के एक कलाकार ने जिसका नाम है हर्षद मिस्त्री, वो आपको देना चाहता है। तो सबका हर्षद मेस्त्री कुडाळ नेरूर उत्तम गायक आहे हा एक कलाकार आहे।
मध्ये मी सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. रंगमंचावर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय राणेसाहेब, निलेशजी राणेसाहेब, नितेशजी राणेसाहेब आणि सुप्रसिद्ध अभिनेते सोनू सूद या सगळ्यांचं स्वागत, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत, सर्व गोविंदा पथकांचं स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या. मुंबईचा बालवीर दहीहंडी पथक चेंबूर यांनी तयार राहावं आणि याच्यानंतर त्यांना लावायचं आहे. किती थराची सलामी आहे? किती? 8 थराची सलामी देत आहेत राजवीर गोविंदा पथक चेंबूर. जोरदार त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. हॅलो, कणकवले टाळे. हॅलो हॅलो, जोरदार टाळ्या होते. जोरदार. थर लावायला सुरुवात केलेली आहे. 8 थर लावणार आहेत. किती वेळात 8 थर लावतात बघूया. आणि हा चित्तथरारक खेळ बघण्यासाठी तुफान गर्दी आहे. व्यासपीठावर आदरणीय नारायणराव राणेसाहेब, नितेशजी राणेसाहेब, निलेशजी राणेसाहेब आणि सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. आणि हा याची देही याची डोळा असा सोहळा बघण्यासाठी सगळे प्रेक्षक आतुर आहेत. 8 थराची सलामी देण्यासाठी बालवीर गोविंदा पथक चेंबूर मुंबई हे सज्ज झालेले आहेत. 5 थरापर्यंत व्यवस्थित गेलेले आहेत. आणि आता खरं कसब आहे, शांतपणे एकावर एक गोविंदा जाऊन तो थर लावतो आणि एकावर एक 3 गोविंदा उभे राहून 3 एकटे उभे करून त्यांनी सलामी दिलेली आहे. जोरदार टाळ्या, जोरदार. अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग. देख राजा, ये मटकी एक फटकी में तोड़ता है. वाह वाह, ह्या 8 थराची आणि राजापूर महिला पथक आता थर लावायला सुरुवात करते आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांना जरा प्रोत्साहन द्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, कारण महिलांचं पथक आहे.
सुरुवात झाली आहे आणि ही मानाची हंडी माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या पुरस्काराने कणकवली तालुका भारतीय जनता पार्टी आयोजित या भव्य दिव्य अशा दहीहंडी महोत्सवाचं आता समाप्तीकडे चाललेलं आहे. कारण कोळोशीचं हे गोविंदा पथक ही मानाची हंडी आता फोडणार आहे. त्यांचे थर सुरू झालेले आहेत. एकावर एक गोविंदा त्या दहीहंडीच्या बाजूने कूच करतायत. तिकडे प्रवास त्यांचा चालू आहे. कोणत्याही क्षणी ही मानाची हंडी फुटणार आहे आणि हा चित्तधरारक सोहळा बघण्याचे सगळे प्रेक्षक यांना ते भाग्य मिळालेलं आहे. क्रेन खाली घ्या, क्रेन खाली घ्या, खाली घ्या, अजून खाली घ्या, हा खाली घ्या, बस. आता ही मानाची हंडी